पहिली प्रतिक्रिया काय आणि अंदाज होता का की असं काही घडेल? एक धक्कादायक अशी घडामोड या ठिकाणी घडलेली आहे. अशोकराव चव्हाणांसारखं एक मोठं व्यक्तिमत्व, ज्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं, राज्याच्या प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा वाहिली, अशा नेतृत्वानं आज राजीनामा दिला पक्षाचा. अत्यंत दुःखदायक आणि क्लेशदायक, वेदनादायक अशी ही घटना आहे. अशोकराव निश्चितच एक चांगले व्यवस्थापन करणारे नेते म्हणून विख्यात आहेत. त्यांनी राजीनामा का दिला, त्याच्या पाठीमागची काय कारणं आहेत, त्याची माहिती अजून काही आम्हाला प्राप्त झालेली नाही. आपल्यासारखं मला सुद्धा आपल्याच माध्यमातून या ठिकाणी कळलेलं आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला, परंतु त्यांचा मोबाईल काही लागत नाही आहे. बघूया आता या दिवसामध्ये काय पुढं घडतं. पक्ष म्हणून निश्चितच आम्हाला वेदना झालेल्या आहेत, एवढंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. तुम्ही पण अशोक रावांचे मुख्यमंत्री याच्यामध्ये नेतृत्वामध्ये काम केलेलं होतं. काय घडलं असेल, एक राजकीय भाकी तुमचं काय आहे असं सांगितलं जातं की दबाव आणून त्यांचं हे पक्षांतर होत आहे, कुठेही जिथे कुठे जातील? नाही, आपणच या ठिकाणी सांगता आहात की या ठिकाणी दबाव आणून पक्षप्रवेश केला जात आहे. जर अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडत असेल तर निश्चितच जो पक्ष अशा प्रकारचा दबाव या ठिकाणी आणतो आहे तो कुठेतरी घाबरलेला आहे. त्या पक्षाला या ठिकाणी असं वाटत असावं की आपण या राज्यात निवडूनच येणार नाही किंवा आपली संख्या या ठिकाणी कमी होईल. त्यामुळं संख्येच्या गोळाबेरीजमध्ये आपण कुठेतरी पुढं राहावं असा आव आणून या ठिकाणी हे जर घडत असेल तर मला त्या पक्षाला निश्चितच सांगावंसं वाटतं की 1978 साली अनेक आमचे दिग्गज नेते पक्षाला सोडून गेलेले होते, परंतु पक्षाने पुन्हा उभारी घेऊन नव्याने या ठिकाणी उभं राहण्याचं काम केलेलं आहे. कधीही पक्ष संपत नाही, पक्ष हा जिवंत असतो आणि तो जिवंत राहील. तुमच्यासोबत असा कधी त्या पक्षाकडून संपर्क झालेला आहे का, किंवा तुम्हाला कधी ऑफर मिळालेली आहे का प्रत्यक्षात? नाही, एक लक्षात घ्या की माझ्याशी कोणताही पक्ष चर्चा करणार नाही, कारण आम्ही आयडियॉलॉजीनी बांधलेले लोक आहोत. मी तरी स्वतःबद्दल म्हणेल की मी आयडियॉलॉजीनी बांधलेला आहे. मी भारताच्या संविधानाला मानतो, काँग्रेसच्या आयडियॉलॉजीला मानतो. मी आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता आहे. या नात्यानं असा कोणताही पक्ष जो धर्माच्या नावावर या ठिकाणी काम करतो, जो पक्ष संविधानाच्या विरुद्ध काम करतो, जो पक्ष मागासवर्गीय समाजाच्या हिताच्या विरुद्ध काम करतो, असा कोणताही पक्ष हा माझ्याशी संपर्क करेल असं मला वाटत नाही. सर, कुठेतरी एवढे लोक पक्ष सोडून जात आहेत. मिलिंद देवडा गेले, काही इतर नेते बाबा सिद्दीकी गेले, आता अशोकराव सारखा ज्येष्ठ नेता गेलेला. पक्षातही काहीतरी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काही गडबड आहे का असं वाटतंय का? कारण एवढे नेते जात आहेत तर काही असं. काही सेकंदापूर्वी आपणच सांगितलेलं होतं की कुणाच तरी दबावाखाली हे घडतं आहे का. आपण देशातच बघतो आहोत ना की जशी जशी भारत जोडो न्याययात्रा पुढे चाललेली आहे तसं तसं या देशामध्ये त्या भागातलं नेतृत्व कसं खच्ची करायचं, त्या नेतृत्वाला कसं संपवायचं, या दिशेने सत्ताधारी पक्षाची पावलं टाकली जात आहेत. आणि त्याच प्रकारे भारताच्या संसदेमध्ये त्या लोकांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळं मला तरी वाटतं की अशा प्रकारचा जे राजकारण आहे, कुठंतरी सत्ताधारी पक्ष
हा घाबरलेला आहे, भयभीत आहे आणि त्या भयानं ग्रासून ते या ठिकाणी इतर पक्षांना कसं तोडायचं, त्यांना कसं नेस्तनाबूत करायचं असं कृत्य या ठिकाणी करीत आहे. कुठेतरी असा आरोप होत आहे की काँग्रेसमध्ये आतमधली जी अंतर्गत धुसफूस आहे त्यामुळे सगळे लोक बाहेर पडत आहे अशी बाहेर नाही. एक लक्षात घ्या की कोणताही मोठा पक्ष असो, मग काँग्रेस पक्ष का असे ना, धुसफूस तर राहते, नाराजी तर असतेच. काही लोक काही लिडरशिप वाढीतसुद्धा टाकली जात असते. याचा अर्थ प्रत्येक माणूस हा आपली आयडिओलॉजी विकून इतरत्र जाईल अशातला भाग नसतो आणि तसं होत नसतं. आता भाई जगताप यांनी थोड्या वेळापूर्वी काँग्रेस नेतृत्वावर राज्यातल्या आणि मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वावर सुद्धा शंका उपस्थित केला. एवढे लोक सोडून जात आहे. 8 कॉर्पोरेटर सुद्धा काही दिवसात गेले. आज 2 कॉर्पोरेटर मुंबईचे गेले. नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी थेट बोलताना माध्यमांशी. मी आधी या ठिकाणी सांगितलं, आता पुन्हा सांगेन आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी सांगतात की दबावाच्या राजकारणाला बळी जाऊन अनेक मंडळी या ठिकाणी पक्ष सोडत आहेत आणि ते सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करतात. हा खेळ काही या देशामध्ये नवीन नाही. जेव्हापासनं मोदी सरकार सत्तेवर आलेली आहे तेव्हापासून राज्यातली सरकारं कशी पाडायची, राज्यातले जे पक्ष आहेत त्यांना कसं खिळखिळं करायचं, हे राजकारण सातत्यानं चाललेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं पावलं टाकली जातात. तुम्ही दिल्लीतल्या वरिष्ठांशी या सगळ्या संदर्भात चर्चा केलेली आहे किंवा आगामी काळात भेट घेणार आहे सगळ्या बाबतीत आणि एक साधारण प्रदेशाध्यक्षांवर काँग्रेसमध्ये मोठी नाराजगी आहे. तुमचं दिल्लीत वजन आहे ते त्या बाबतीत तुम्ही काही चर्चा करणार आहे? दिल्ली या सर्व बाबींकडे अत्यंत कटाक्षाने लक्ष ठेवून आहे. दिल्लीला याची सगळी माहिती आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला त्याचे परिणामसुद्धा या ठिकाणी बघायला मिळतील. गेल्या काही दिवसात वरिष्ठ नेते गेले म्हणजे जे 2 पिढी काँग्रेसमध्ये राहिलेले असे देवडा कुटुंब असो किंवा आता हे चव्हाण कुटुंब अनेक वर्ष काँग्रेसमध्ये एक निष्ठत आहे, हे लोक सोडून जातात. काँग्रेस करता आपण म्हणतो त्या धक्कादायक आहे, पण कुठेतरी राज्यातील नेतृत्वावर नाराज होऊन किंवा त्याच्यावर शंका उपस्थित करून सगळं होतं. राज्यातील नेतृत्वावर नाराज आहेत की दबावाला बळी पडले आहेत असा वेगवेगळा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि आपणच या ठिकाणी सांगितलात की दबावाने या ठिकाणी अनेक लोक सोडून जात आहेत. आजची जी दुर्दैवी राजीनाम्याची घटना घडलेली आहे तीसुद्धा दबावातूनच झालेली असावी असं माझा मानस आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.